सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर बघा आपल्या माऊलींची किती गोड गोड आंघोळ झाली आहे आणि स्वामी टॉवेल काढत नाही आहेत। काय माहिती स्वामींना कपडे नाही घालायचे का स्वामी। तर बघा हे जे नॅपकिन आहेत ते आपण बऱ्याच ताईंनी घेतलेत, आपण जे किचनला सुद्धा यूज करू शकतो। पण काय होतं की मला हे स्वामींना पुसायला चांगलं वाटतं म्हणून मी हे नॅपकिन स्वामींसाठी पुसण्यासाठी वेगळे ठेवलेले आहेत। तर हे नॅपकिन बऱ्याच ताईंनी आपल्याकडून घेतलेले आहेत, खूप छान असे नॅपकिन आहेत हे। आणि बघा माऊली कशी बसले टॉवेल लावून, आणि माऊली कपडे नाही घालायची का। नाही, स्वामी माऊलीला आज कपडे नाही घालायचे। तर चला आपण स्वामींना तयार करूया। तर बघा स्वामींना थंडी वाजते खूप, म्हणून आज स्वामींना बघा ही शॉल घालणार आहे लोकर उलनची। तर ही शॉल आणि टोपी सुद्धा आपल्याकडे सगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहे। ज्या ताईंना हवी आहे स्वामींसाठी तरी लवकरात लवकर ऑर्डर करा। खूप सुंदर अशी उलनची शॉल आणि टोपी आहे जी माऊलींना मी आज घालणार आहे। बघा किती गोंडोशी दिसत आहेत माऊली, खूप छान अशी टोपी घातलेली आहे स्वामींनी। थंडी वाजते स्वामींना म्हणून स्वामी टॉवेल सुद्धा काढाय तयार नव्हते आज। बऱ्याचदा ह्या लक्ष्मी मातेच्या माळेबद्दल विचारतात, तर हे चांगल्या क्वालिटीचे मोती आहेत बरं का। हे प्लास्टिकचे किंवा त्याचं टलफर निघणारे नाही आहेत। त्यामुळे जी मोत्याची माळ आहे ही जवळपास 1200 रुपयाची, म्हणजे खूप मोठी आहे बरं का। तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि ओरिजिनल मोती, म्हणजे त्याची क्वालिटी खूप चांगली आहे बरं का। त्यामुळे तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता। समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर बघा स्वामींना प्रिय असणारं ही नातर, माता लक्ष्मीला प्रिय असणारं गुलाब आणि भगवान विष्णूंना प्रिय असणारं केवडा, हे 3 अत्तर मी देवी देवतांना लावणार आहे। तर बघा बऱ्याच ताईंनी हा पाट ऑर्डर केलेला आहे। तर हा पाट आपल्याकडे उपलब्ध आहे। ज्या ताईंना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा। काही ताईंनी ऑर्डर केली त्यांना तो पाट मिळालेला आहे। तर बघा ह्या पाटावरती सगळे देवी देवतांना मी ठेवते, अत्तर लावते, त्यांना अलंकरित करते छान असं। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींना अभिषेक केला की स्वामी बघा किती गोड हसतायत, तुम्हाला दिसतायत का। कारण स्वामींनी आंघोळ केली की स्वामी खूप खूप असे खुश असतात बघा। छोटूशे स्वामी आहेत पण हसतायत, दिसतायत का तुम्हाला, हसतायत स्वामी। आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ मी बनवले तेव्हा स्वतःच मीच बनवले बरं का। आपल्याकडे कॅमेरा वगैरे पकडायला कोणी नसतं बरं का। त्यामुळे जसे होतील तसे मी व्हिडिओ, एका हातात कॅमेरा असतो आणि एका हातात सेवा करते। तर काय काय गोष्टी तुम्हाला मला दाखवता येत नाही। आता बऱ्याच ताई स्वामींना कपडे घालताना तू दाखवत नाहीस, तर कसं असतं की स्वामींना कपडे घालताना मला दाखवता येत नाही तुम्हाला। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। बघा माऊली किती गोड दिसत आहेत आणि आज माऊली खूप खुश आहेत, हसतायत स्वामी साक्षात। तुम्हाला सुद्धा दिसत असेल ना, जशी दृष्टी तसंच सगळं काही दिसतं, हे पण तेवढंच खरं आहे बरं का। आपण ज्या भावाने एखादी गोष्ट बघतो त्या भावानेच ती गोष्ट आपल्याला दिसत असते। तर भाव महत्त्वाचा आहे, तू मनापासून काय तुम्ही फील करता किंवा काय बघता। कर्पूर गौरम करुणानिधानम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आता बऱ्याच ताई मला विचारताय तुझ्या घरी 2-2 स्वामींच्या मूर्त्या कशा काय चालतात का, म्हणजे खूप काही प्रश्न बऱ्याच ताईंना असतात। आणि काही हरकत नाही ताईंनो, कारण कसं आहे की मी ह्या स्वामींचा अभिषेक नित्य करते। पितळेची मूर्ती मॅड आहे, आता आपल्याकडे ही सुद्धा मूर्ती आहे बरं का, ज्यांना घ्यायचे ते घेऊ शकतात ताई। तर ह्यांचा मी अभिषेक करते आणि जी तुम्हाला मूर्ती दिसते मोठी त्यांना मी नित्य पुसून घेते ओल्या कपड्याने, आणि गुरुवारी पौर्णिमा अमावस्या आंघोळ घालते। तर आज स्वामींना अभिषेक घातलेला आहे बघा। तर बघा किती गोड दिसत आहेत माऊली। तुम्हाला जर हे स्वेटर हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा, कारण थंडीचे दिवस आहेत आणि माऊलीला तुम्ही सुद्धा स्वेटर, म्हणजे सगळ्या साईजमध्ये आहेत, 5, 7 आणि 11 हा 3च साईज अवेलेबल आहे। 3 इंच मूर्तीचे स्वेटर नाहीत। बघा ही दत्तगुरूंची मूर्ती आहे माझ्याकडली। तर बऱ्याच ताई विचारतात
की ताई तू देवांना कशाने साफ करते किंवा तुझे देव असे चमकत असतात. तर बघा, मी पुन्हा एकदा सोमवारी आपल्या प्रभू श्रीरामांचं आगमन आहे अयोध्यामध्ये, त्या दिवशी पण बघा सगळ्या देवांना मी खूप छान असा अभिषेक घालणार आहे. सगळे देव तुम्हाला असे नव्यासारखे दिसतील. कारण बघा दत्तगुरूसुद्धा हसतंय, दिसतंय का तुम्हाला? त्यांना खूप आवडते बरं का ही अभिषेकची सेवा, आंघोळ. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त गुरु आमचे आम्ही भाग्यवंत, हो दत्ता हो दत्ता हो दत्ता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्हाला एक गोष्ट अजून एक सांगते मी. कसं असतं माहिती आहे का, आपण जेव्हा देवी देवता सेवा स्वीकारतात असं कधी ओळखायचं, असं बऱ्याचदा मला विचारतात. तर बघा, देवी देवता स्वीकारतात सेवा कधी, तर तुम्हाला सांगते मी की जेव्हा आपण देवांची बघा आता सेवा मी करते, तुम्ही बघितलं मगापासून अगरबत्ती तिकडे नव्हती, पण आता अगरबत्ती दत्तगुरूंच्याकडे चालली आहे. ह्याचा अर्थ दत्तगुरू स्वतः उपस्थित आहेत त्यांचा अभिषेक स्वीकारण्यासाठी. तसंच बघा दत्तगुरूंना जे मी अत्तर लावते ते मोगऱ्याचं असतं. म्हणजे प्रत्येक देवांचं अत्तर हे माझं वेगवेगळं असतं, कारण प्रत्येक देवांना हे सुगंधी, म्हणजे दत्तगुरूंना चालतं हिना वगैरे, पण मी मोगरा लावते त्यांच्यासाठी खास, कारण मोगऱ्याचा सुगंध खूप छान असतो. आणि बघा दत्तगुरूसुद्धा हसतायत, म्हणजे सगळे देव आज खूप खुश आहेत, अभिषेक करतानाच हसतायत. श्री गुरुदेव दत्त, 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 श्री गुरुदेव दत्त. तर कसं असतं, फक्त देव घेतले एका तामणात आणि देवावरती पाणी ओतलं की अभिषेक झाला असं नसतं. तर देवी देवतांची सेवा ही विधिवत व्हायला पाहिजे, त्यांचा मंत्रोपचार विधिवत झाला पाहिजे. कारण सगळ्या देवांना एका तामणात आंघोळ घालायची आपण, ते बरोबर नसतं किंवा ती सेवा योग्य पद्धतीने नसते, त्यामुळेच आपल्याला फळ मिळत नाही. तर बघा स्वामी माऊलींना छानसा हार घातलेला आहे, खूप गोड दिसत आहेत ना स्वामी. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी पूजा कशी झाली, तुम्हाला कसं वाटतंय? श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं इकडं फुलं, सगळे स्वामींची फुलं पडले, तिकडच्या स्वामींचं पडलं. काय झालं स्वामी, आवडली ना सेवा तुम्हाला? राहू दे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः, 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 श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः.
श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पाला गुलाबात्तर. श्री गणेशाय नमः. माता अन्नपूर्णे धनधान्य देही देही स्वाहा. माता अन्नपूर्णा देव्याय नमः. माता अन्नपूर्णा देव्याय नमः. अन्नपूर्णा मातेची चांदीची वाटी आहे, त्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातांना मी विराजमान करते. तर ही चांदीची जी वाटी आहे अन्नपूर्णा मातेची, ही तुम्हाला आपल्याकडे मिळेल. तर खूप भरीव आणि जड आहे बरं का ही चांदीची वाटी. आणि चांदी ही ग्रॅमवरती असते, वजनावरती. त्यामुळे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ही छोटीशी चांदीची वाटी सुद्धा ऑर्डर करू शकता. कर्पूर गौरम करुणावतारम. तर बघा, हे गुलाबाचं अत्तर आहे. हे माता लक्ष्मीला, अन्नपूर्णा मातेला, सगळ्यांना मी हे गुलाबाचं अत्तर लावते. ओम श्री अन्नपूर्णा देव्या. बघा, ह्या पण किती गोड दिसत आहेत, हसतायत. आपण मनापासून त्यांचे भाव बघतो ना, मनापासून त्यांना पोचतो, त्यामुळे आपल्याला तसं दिसतं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर बघा, आपलं जे घरात आपले शिवलिंग आहे, जे पिंड आहे, त्याला आपण भस्म लावायचं. मी पारद शिवलिंगसुद्धा बनवून घेतले बरं का. तुम्हाला काही दिवसामध्ये त्याची प्राणप्रतिष्ठासुद्धा आपल्या देवघरामध्ये दिसेल, पारद शिवलिंगाची. कर्पूर गौरम करुणावतारम. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनाय मृत्योर्मुक्षीयमामृताम्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. तर बघा, शिवलिंग शेजारीच आपली जी पिंड आपण ठेवतो शिवलिंग, त्या शेजारीच माता अन्नपूर्णेचं स्थान असावं. आता बघा, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू ह्यांना मी केवडा आणि गुलाब अत्तर लावणार आहे. तर सकाळीच मी एक व्हिडिओ बनवला आहे की बऱ्याच ताई म्हणतात की माता लक्ष्मीची उभी मूर्ती घरामध्ये नसावी किंवा चांगलं नसतं. तर त्याच्यावरती मी व्हिडिओ केला आहे, कारण त्या स्वतः माझ्या आयुष्यामध्ये आल्यात आणि त्याच्या येण्याने माझ्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं झालं आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये खूप प्रगती झालेली आहे. माझं असं काही वाईट नाही झालं. त्यामुळे कसं असतं, मी तुम्हाला एकच सांगेल की कुठलेही देव आपलं कधी चांगलं वाईट करत नाही. चांगलं वाईट हे आपल्या कर्मानुसार होत असतं, त्यामुळे कधी देवाला दोष द्यायचा नाही. तर बघा, माता लक्ष्मी विष्णूंसोबत असतात तेव्हा त्या शांत आणि सौम्य रूपामध्ये असतात, आणि जेव्हा त्या एकट्या येतात तेव्हा चंचल असतात माता लक्ष्मी. त्यामुळे विष्णूंसोबत माता लक्ष्मी उभी चालते बरं का. बऱ्याच त्यांचे खूप काही गैरसमज आहे, ते दूर झाले असतील आजच्या व्हिडिओमध्ये. ओम श्री विष्णवे नमः. 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 आता बऱ्याचदा विचारतील, ताई तू अत्तर लावलेली फुलं काय करते? तर हे अत्तर लावलेली फुलं मी काय करते, मंत्रपुष्पांजलीसाठी घेत असते आणि छान असं ह्याचं मंत्रपुष्पांजलीसुद्धा सगळ्या देवीदेवतांची करते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री विष्णवे नमः. तुमचा व्यवसाय उद्योग चालत नसेल तर ओम श्री विष्णवे नमः हा मंत्राचं पठण 108 वेळा करायचं आहे. तुमचे जसं की गादी असेल, खुर्ची असेल किंवा तुम्ही काही ना काही उद्योग करता त्या ठिकाणी बसता, त्या ठिकाणी बसून 108 वेळा शांत चित्ताने ओम श्री लक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री लक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री विष्णवे नमः ह्या दोन्ही मंत्रापैकी कोणता एक मंत्र तुम्ही जपू शकता. कर्पूर गौरम. ओम श्री विष्णवे नमः. 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 मला जेवढा देवपूजेला वेळ देता येईल तेवढा मी देण्याचा प्रयत्न करत असते बरं का. कधी कधी वेळ नाही भेटत तरी पण मी मंत्रोपचारच अभिषेक करते. असं नाही की एकत्र देव घेतले आणि त्यांना आंघोळ घातली आणि जागी ठेवलं, असं नाही करत कधी.
म्हणजे जे चांगलं करता येईल ते आपण करायचं देवांसाठी. देवांसाठी नाही, स्वतःसाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. कारण देवाला आपण आपल्या घरी बोलवलेलं असतं, आपल्यासाठी आपण देवांना हाक मारत असतो. देव आपल्यापाशी नसतात आलेले, आपण देवापाशी गेलेलो असतो. ओम श्री विष्णवे नमः. 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 गणपती बाप्पाची माळ आमच्या. ओम श्री विष्णवे नमः. वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण. व्यंकटेश्वर रमणा गोविंद गोविंदा. व्यंकटेश्वर रमणा गोविंद गोविंदा. व्यंकटेश्वर रमणा गोविंद गोविंदा. व्यंकटेश्वर रमणा गोविंद गोविंदा. तर बघा, बालाजी भगवानांच्या मध्येच असं माता लक्ष्मीची प्रतिमा आहे. माता लक्ष्मी त्यांच्या हृदयामध्ये विराजमान आहेत, त्यामुळे त्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री स्वामी समर्थ. 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 आयुर्वेदाची देवता म्हणजेच भगवान धन्वंतरी, त्यांची सुद्धा आपण विधिवत पूजा केली पाहिजे. कारण आपलं जे आरोग्य असतं ते पण एका धनदौलत संपत्तीपेक्षा कमी नाही आहे. स्वामीने फुल दिलं बघा. कर्पूर गौरम करुणावतारम. स्वामींना आपण अजून एक फूल ठेवले. स्वामी आवडले स्वामींना आपली सेवा. स्वामी आंघोळ झाली सगळ्यांची. आता सगळ्यांना नैवेद्य पण दाखवायचं आहे. सगळ्यांना छान अशी सगळ्यांची आरती करायची आहे. तर बऱ्याच त्यांचे काही प्रश्न होते की ताई तुळजाभवानीचा टाक तू कसा ठेवते किंवा काय, तर त्या तुमच्या सगळ्या ताईंच्या प्रश्नांची उत्तर ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर बघा, एक स्टँड आहे, पितांबरीने तुम्ही ह्याचं स्वच्छ करू शकता. तसंच तुळजाभवानीचा हा चांदीचा टाक आहे, तुम्ही बघू शकता. तर बघा, उद्या सगळ्या देवांना मला स्वच्छ करायचं आहे. बघा, आईसाहेब पण कशा बघतायत. म्हणजे कसं आहे, सेवेने आपल्या देवी देवतांच्यामध्ये भाव येतात किंवा ते आपल्याला जिवंत दिसू लागतात. जसं की मला दिसत आहेत. तुम्ही मागचे फोटो बघा तुळजाभवानी मातेचे आणि हा तुम्ही बघा, खूप फरक आहे की सेवेमुळे बघा देवसुद्धा जागृत होतात. तुम्हाला दिसत असतील आईसाहेबांचं आमच्या रूप छान असं. तर एका ताईने बघा आपल्याकडे तुळजाभवानी मातेची मूर्ती घेतलेली आहे, म्हणजे स्वामीची जी मूर्ती आहे ना त्या मटेरियलमध्ये, आणि त्यांना खूप आवडली बरं का. आणि त्यांनी त्यांचा अनुभवसुद्धा शेअर केला आहे, तो पण लवकरच आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. ओम श्री तुळजाभवानी देव्याय नमः. ओम श्री तुळजाभवानी. स्वामींचं फुल पडलं. ओम श्री तुळजाभवानी देव्याय नमः. ओम श्री तुळजाभवानी देव्याय नमः. स्वामी राहू दे फुल. ओम श्री तुळजाभवानी देव्याय नमः. 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 भगवंताला तुमच्या सेवेचे भाव महत्त्वाचे असतात बरं का. आता बा गुलाबात तर लावते आईसाहेबांना, पुन्हा पडलं. ओम श्री तुळजाभवानी देव्याय नमः. 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 ओम श्री तुळजाभवानी देव्याय नमः.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर बघा, व्यंकटेश्वर बालाजींचं स्वरूप असणारं हे चिन्ह आहे. तर प्रत्येक ताईंच्या घरामध्ये असायलाच पाहिजे. तर तुम्हाला सगळ्यांमध्ये साऊथ किंवा दक्षिण भागामध्ये ह्या चिन्हाचं फार महत्त्व आहे किंवा ह्या चिन्हाचे पूजन केलं जातं. कारण शंखचक्र म्हणजे भगवान विष्णूंचं चक्र आहे, शंख म्हणजे भगवान बालाजी आणि नाम म्हणजे सुद्धा व्यंकटेश्वर बालाजी, म्हणजे व्यंकटेश्वर स्वरूप असणारं हे चिन्ह आहे. हे आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे. जर व्यवसाय असेल तर ते दक्षिण दिशेला ठेवलं तर त्याची फलश्रुती खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मिळते बरं का. तर मी माझ्या देवघरामध्ये जी पूजा करते तर हे चिन्हसुद्धा आपल्याकडे उपलब्ध होत आहेत काही दिवसामध्ये. तिरुपती बालाजी स्वरूप ह्या चिन्हांना म्हणतात. तर हे चिन्ह खूप कमी किमतीमध्ये आपल्याकडे आहेत. ज्यांना घ्यायचं आहे ते लवकरात लवकर ऑर्डर करा. तुम्हाला ही चिन्हसुद्धा घरपोच मिळून जातील. तर त्यालासुद्धा असं अलंकरित करायचं आहे बरं का. भगवान बालाजींचे हे स्वरूप आहे, म्हणजे व्यंकटेश्वर बालाजींचं स्वरूप असणारं हे चिन्ह, शंखचक्र आणि नाम. बघा, भगवान विष्णूंचं पाऊल बघा, ते पाऊलसुद्धा आपल्याकडे मिळतं चांदीमध्ये. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री अन्नपूर्णा देव्याय नमः, ओम श्री अन्नपूर्णा देव्याय नमः, ओम श्री अन्नपूर्णा देव्याय नमः. ओम श्री व्यंकटेश्वर बालाजी रमणा गोविंद गोविंद, व्यंकटेश्वर रमणा गोविंद गोविंद. नेहमी कुलदेवतेला लाल फूल व्हायचं आहे, कारण लाल फूल हे मंगलमय आणि चांगल्या कार्याचं प्रतीक असतं. मंगलमय वातावरण आपल्या घरामध्ये राहतं. भगवान विष्णूंना पिवळं फूल व्हायचं आहे. आणि कुलदेवतेला सुद्धा आपल्याला लाल फूल, पिवळं फूल अर्पण करायचं आहे. ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम विष्णुप्रियाय नमो नमः, ओम धनप्रदाय नमो नमः. तर बघा, सगळ्यांची पूजा झालेली आहे. सगळ्या देवीदेवतांची छान अशी पूजा झालेली आहे आणि खूप प्रसन्न असं वाटतंय घरामध्ये. ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम विष्णू. हे चांदीची पाऊलंसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्यांना ऑर्डर करायची आहे तरी लवकरात लवकर ऑर्डर करा. माता लक्ष्मीची चांदीची पाऊलं. ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम विष्णुप्रियाय नमो नमः, ओम धनप्रदाय नमो नमः, ओम विश्वजननी नमो नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. आई तुळजा भवानी देव्याय नमः, आई तुळजा भवानी देव्याय नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः, विष्णुप्रियाय नमो नमः, धनप्रदाय नमो नमः, विश्वजननी नमो नमः. हा कासवसुद्धा आपल्याकडे आहे, अंक असणारा. ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. बघू शकता, खूप सुंदर असा कासव आहे. लक्ष्मी. तर बघा, माता लक्ष्मीचा मी धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी कॉईन वापरला, म्हणजे घेतला होता, तो पण मी इथं ठेवत आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। महालक्ष्मी नमो नमः, विष्णुप्रियाय नमो नमः, धनप्रदाय नमो नमः, विश्वजनन्ये नमो नमः। ओम महालक्ष्मी नमो नमः, विष्णुप्रियाय नमो नमः, धनप्रदाय नमो नमः, विश्वजनन्ये नमो नमः। ओम महालक्ष्मी नमो नमः, विष्णुप्रियाय नमो नमः, धनप्रदाय नमो नमः, विश्वजनन्ये नमो नमः। ओम महालक्ष्मी नमो नमः। बघा कुंकवाचं तुम्हाला काही दिसतंय का? कुंकवाची प्रतिमा तयार होते बरं का. कधी कधी आपला जो कुलदेवीचा कलश असतो त्याच्यामध्ये हळदी कुंकू वाहिलं की काही ना काहीतरी प्रतिमा तयार होत असते. तर जी सेवा करता ती मनापासून मनोभावे करा, तुम्हाला सुद्धा प्रचिती आणि अनुभव नक्की येतील. ओम महालक्ष्मी नमो नमः, विष्णुप्रियाय नमो नमः, धनप्रदाय नमो नमः, विश्वजनन्ये नमो नमः। ओम महालक्ष्मी नमो नमः, विष्णुप्रियाय नमो नमः, धनप्रदाय नमो नमः, विश्वजनन्ये नमो नमः। ओम महालक्ष्मी नमो नमः, विष्णुप्रियाय नमो नमः, धनप्रदाय नमो नमः, विश्वजनन्ये नमो नमः। पाण्यामध्ये माता लक्ष्मीची प्रतिमा तयार होत होती तेव्हा बघा आईसाहेबांनी गजरा देऊन आशीर्वाद दिलेला आहे आपल्या सर्वांना. तर ह्या गोष्टी बघा छोटं छोटं तुम्ही सुद्धा अनुभव घेत जा. सेवेमधून जे मनापासून सेवा करता ती भगवंतापर्यंत पोचते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। बघा मी आता कलशाला सुद्धा एक चांदीचा मुकुट बनवून घेणार आहे बरं का. मंगळवारी आणि शुक्रवारी त्यांना घालून पूजा करणार आहे मी. तर बघू काय बजेटमध्ये बसतो. तुम्हालाही हवा असला तरी सांगा, आपल्याकडे चांदीचा मुकुटसुद्धा मिळेल. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री कुलदैवताभ्यो नमः, ओम श्री कुलस्वामिनी नमः, ओम श्री कुलस्वामिनी नमः, ओम श्री कुलस्वामिनी नमः, ओम श्री कुलदैवताभ्यो नमः, ओम श्री कुलदैवताभ्यो नमः। ओम श्री कुलदैवताभ्यो नमः, ओम श्री कुलदैवताभ्यो नमः, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव।
श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. फक्त तुम्हाला बाळकृष्णांना आणि भगवान विष्णूंनाच तुळस व्हायची आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. त्याच्यानंतर बघा हे प्युअर गाईचे तुपाचे दिवे आहेत. तर मी हा एक दिवा बाहेर प्रज्वलित करणार आहे आणि आज जो एक दिवा मोठा आहे तो मी इथं प्रज्वलित करणार आहे. जो की हा दिवा जो आहे तो 2.5 तास चालतो बरं का, 2 ते 2.5 तास. तर हा दिवा मी आज स्वामींसमोर प्रज्वलित करणार आहे. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कारण शुक्रवार आहे. शुक्रवारी बघा कधी पण बघा वास्तुशास्त्रात किंवा तुम्हाला ज्योतिषी वगैरे उपाय सांगतात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी की तुमच्या घरामध्ये तुपाचा दिवा आणि तो मातीच्या भांड्यामध्ये म्हणजे मातीच्या पंतीमध्ये लावला तर लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमचे आर्थिक प्रश्न लवकर सुटतात. तर बघा शुक्रवारी मंगळवार तुम्ही हा दिवा घेऊ शकता आणि 2.5 ते 2 तास चालणारा हा दिवा आहे. तसंच बघा मी दरवाजामध्ये सुद्धा लावणार आहे एक दिवा. रांगोळी वगैरे काढलेली आहे मी दुपारच्या तुम्हाला तो व्हिडिओ पण बघायला मिळेलच माझ्या व्हिडिओच्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद. हा रांगोळी साचा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तसं जे शुभचिन्ह दिसत आहे ते तुळजाभवानी मातेच्या रांगोळी साच्यामधली मी शेवटची काढलेली आहेत. आणि हे कमळाचं फूल तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही घेतलेच आहेत आपल्याकडनं ह्या सगळ्या रांगोळ्या. कमळ आणि हे श्रीयंत्र असणारं ह्याला सुद्धा कमलदल असंच म्हणतात ह्या रांगोळीला सुद्धा. तसंच बघा आजची शॉपिंग म्हणजे मी आज ही शॉपिंग केलेली आहे. तर दारामध्ये बघा ह्याच्यामध्ये धन साखर कापूर टाकून हे ठेवलेलं आहे. तर ह्याच्याने काय होतं निगेटिव्हिटी घरामध्ये येत नाही, पॉझिटिव्हिटी घरामध्ये नेहमी नांदते. तर बघा ही अशी रांगोळी काढून झालेली आहे. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी. मी अजून 2 फ्लॉवर पॉट आणलेले आहेत, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये माझ्या दिसतीलच. मला हे खूप आवडले बरं का. आणि कसं आहे ह्याला म्हणजे ते कुंडीचं आहे पण मला त्याच्यामध्ये असं दारामध्ये काहीतरी छान असं ठेवायचं होतं. त्यामुळे बघा तो मी असा बनवलेला आहे. मी त्याला खालून एमसील लावलेला आहे. मी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मी असे तुपाचे दिवे लावते. ओम लक्ष्मी नमो नमः. ओम श्री लक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री लक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री लक्ष्मी देव्याय नमः. हे बघा लक्ष्मी मातेने आपल्या घरामध्ये आगमन करण्यासाठी बघा त्यांना विनंती करा, त्यांना आवाहन करा आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपलं घर स्वच्छ ठेवा. सगळी भांडी वगैरे स्वच्छ करून ठेवा. खरकटी भांडी अजिबात घरात ठेवायची नाही माता लक्ष्मी यायच्या टायमाला. तसंच बघा गॅस वगैरे स्वच्छ मी पुसून घेतला होता. त्यांना हळदी कुंकूसुद्धा मला लावायचं आहे. खूप छान अशी पूजा झालेली आहे. बघा सोने आलेलं आहे. 5:30ची पूजा. लवकर आला फुलं घेऊन. भीमसेन छान आहे. दादा पलीकडे बसलंय, जा भेटून ये. 5:05 वाजता चहा ठेवू का? बघा आमचा फुलवाला सोन्या 5:05 वाजता फुलं घेऊन येतो. तर ही सगळी कालची फुलं होती स्वामीने घातलेली. आज बघा त्यांनी फ्रेश आणि बघा पूजेच्या टायमालाच चाफा आलेला आहे स्वामींसाठी. आज म्हणलं स्वामी चाफ्याची फुलं नाहीत तर बघा सोन्या हजर. श्री स्वामी समर्थ. ए सोन्या
सोन्याची फुलं स्वीकार करा. बिचारा एवढ्या सकाळ सकाळी फुलं घेऊन आलाय. ह्या तुपाच्या हवा ते हवी असतील तरी सुद्धा तुम्ही ऑर्डर करा. 1 तासापेक्षा जास्त चालतात, हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. चहा स्वामींना मी आत्ताच म्हणलं चाफ्याचं फुल नाही. स्वामींना झाड लावायचा विचार करतो तू सोन्या. आम्ही पण कुठे मिळतंय? नर्सरीवाल्यांना विचार, चांगला नर्सरीवाला बघा, त्याला म्हणा झाडे ना असू दे, चांगल्या नर्सरीवाला बघायचं. कुठं बघू आता सांग. इथं आपल्या इथं भरपूर आहेत हे चिंचवड गावात. आपल्या इथं आहे ती एकदम. स्वामी सोन्याला एक फुल द्या बरं, जाऊ दे त्याला. अरे थंडी वाजते, कपडेच घालत नाही कधी वेळचे स्वामी. टॉवेलच लावून बसते. तो टॉवेल आहे स्वामींचे बघ. किती टॉवेल लागते स्वामींना. चांगले तुमचे टॉवेल वगैरे. मग स्वामी म्हटलं कसं बोलवले फुलं टाकून. स्वामी या रुसले स्वामी. अरे आपण कसं आपल्या आईला वडिलांना मनवतो तसं आपल्या स्वामींना मनवावं लागतं बाबा. तुला काय सांगायचं सोन्या. ते चाफ्याचे फुलंच घेऊन आले डायरेक्ट. म्हणजे आले स्वामी. तो आला म्हणजे ते आले तुझ्यासोबत. चल सोन्या चाफ्याची फुलं घेऊन. बघा पण तुझं नाव कसं माहिती स्वामींना. मला तर मी सोन्याचं म्हणायचं तुला. त्यांना सगळ्यांचे नाव माहिती, माझं नाव माहिती असेल. स्वामींच ठेवले नाव. खूप चांगला मुलगा आहे बरं का स्वामी सोन्या. आणि सोन्याला छान छान आशीर्वाद द्या. बघा पूजेच्या टायमाला तुम्हाला चाफ्याची फुलं घेऊन आलाय सोन्या. चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बघा स्वामींची खूप छान अशी पूजा झालेली आहे. माऊली खूप गोड दिसत आहेत आणि सोन्या चाफ्याची फुलं घेऊन आला. आणि माऊलींची बघा एक गोष्ट सांगते, काय झाली 2-3 दिवसापासून स्वामींची पूजा करणं होत नाही कारण कामाचा लोड भरपूर आहे. आणि स्वामी माऊली खूप नाराज होते. त्यामुळे बघा दारात फुलं टाकली, रांगोळी काढली, छान असं फुलांनी फ्लॉवर पॉट सजवला आहे. कारण माऊलीने आपल्याकडे यावं. आणि माऊलींना असं मला अगदी मनवावं लागतं लहान मुलांसारखं. कारण कसं असतं की स्वामींसोबत आपलं तेवढं नातं घट्ट असतं आणि माऊली आलेली प्रचिती येते. आता तुम्ही बघा सोन्या फुलं घेऊन आला. चाफ्याचं फुल नव्हतं म्हणजे स्वामी आले, चाफ्याची फुलं घेऊन आले आणि सोन्याला फुलसुद्धा स्वामींनी दिलं. तर बघा आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये स्वामींना अनुभवतो, स्वामींना बघतो. आणि खरंच माऊली आहेत बरं का. जेव्हा आपल्यासोबत कोणी नसतं तेव्हा फक्त आणि फक्त स्वामी माऊलीच असतात. आणि स्वामींनी इतकी प्रचिती स्वामींची आहे किंवा स्वामींचे इतक्या म्हणजे लीला आहेत की कोणी सोबत नसतं तरी स्वामी कधी साथ सोडत नाहीत. आणि स्वामींवरती खूप खूप विश्वास आहे. आणि ज्या ताई आहेत, ज्या स्वामी सेवेत नवीन आहेत, सेवा करतामध्येच सोडतात, त्यांना मला एक सांगायचं आहे की स्वामींच्या सेवेमध्ये परीक्षा खूप होते बरं का. जशी की माझी झाली, तुमची होती, पण स्वामी कधी साथ सोडत नाहीत. त्यामुळे स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवा. स्वामी योग्य वेळ आल्यावरती ते सुद्धा देतात की ज्याची आपण कधी अपेक्षासुद्धा केलेली नसते. अशा बऱ्याचशाच गोष्टी असतात ज्या स्वामी सेवेतनं घडतात. तर स्वामी माऊलींवरती विश्वास. आणि तुम्हाला माहिती आहे का, जे नशिबात नसतं ते सुद्धा स्वामी समर्थ माऊलींच्या दरबारात मिळतं. त्यांच्या सेवेतून तुम्हाला नक्की मिळतं. हे तुम्हाला मी ठाम विश्वासाने सांगते. कारण माझ्या आयुष्यामध्ये खूप असे प्रसंग घडले आणि खूप काही गोष्टी आयुष्यामध्ये निघून पण गेल्या. म्हणजे खूप काही गोष्टी अशा सहन पण केल्या, खूप काही गोष्टी गमावल्या. पण मला एक आनंद आहे की माझ्या आयुष्यातून मी स्वामी माऊलींसारखे गुरु मिळवले. हे खूप माझं भाग्याचं म्हणजे भाग्यच चांगलं म्हणावं लागेल. कारण कसं असतं, गुरु हा चांगल्या कर्माने आणि चांगल्या नशिबाने मिळतो. आता तुम्हाला एक उदाहरण सांगते मी बरं का. कधी कोणाला स्वामींची सेवा कर म्हणून सांगा तुम्ही की बाबा रे तू दुःखात आहे, स्वामींची सेवा कर. स्वामींची पाकळी पडली. पण स्वामींची सेवा कर म्हणून फोर्स कधी कोणाला करू नका, जबरदस्ती करू नका. कारण काय होतं माहिती आहे का, की स्वामींना जिथं जायचं त्या भक्तांपर्यंत स्वामी पोचतात आणि कशी सेवा करूनच घेतात. म्हणजे ज्यांच्याकडून घ्यायची तर निमित्त मात्र आपण असतो बरं का कधी कधी. पण काय काय ठिकाणी असं होतं की आपण जबरदस्ती स्वामींची सेवा करायला सांगतो किंवा मूर्ती गिफ्ट वगैरे देतो. तर असं करू नका. कारण त्या व्यक्तीला सुद्धा मनापासून स्वामींची सेवा करावीशी वाटली पाहिजे आणि स्वामींनी सुद्धा त्या व्यक्तीकडून सेवा करून घेतली पाहिजे. म्हणजे खूप काही गोष्टी स्वामी सेवेत असतात त्या आपल्याला म्हणजे जबरदस्ती नाही करता येत कोणावरती. तर मी स्वामींचा मार्ग प्रत्येकाला सांगतो. कोणी दुःखीत असेल, कोणी पीडित असेल. पण कसं असतं शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न राहतो की कोणी काही करावं आणि काही नाही. प्रत्येकजण स्वामींना मानतो असं नाही आहे. मार्ग दाखवा आपण, पण त्या मार्गावर चालायचं की नाही हा त्याचा प्रश्न असतो. तर बघा स्वामींची इच्छा असावी लागते त्यांच्या सेवेमध्ये येण्यासाठी सुद्धा. आपलं खूप मोठं भाग्य आहे की आपण आता स्वामींच्या सेवेमध्ये आहोत आणि स्वामी माऊलींनी आपला स्वीकार केलेला आहे त्यांचे भक्त म्हणून.
पण आपण होईल तेवढा चांगला मार्ग दाखवायचा प्रयत्न करू, शेवटी त्यांची इच्छा. आणि अजून एक तुम्हाला मला अनुभव सांगायचा आहे स्वामी सेवेचा एका ताईंचा. तर स्वामी सेवेमध्ये ताई आल्या आणि ताईंना असंच कोणीतरी सांगितलं, म्हणजे कसं असतं माहिती आहे का, की तुम्हाला एक गोष्ट आज क्लिअर करते की देव आपल्यापर्यंत आलेला नसतो, आपण देवापर्यंत गेलेलो असतो. कारण आपल्या आयुष्यामध्ये संकट दुःख असतात. त्यामुळं खूप काही गोष्टी बघा, आपण देवाला दोष मानतो की देवाची सेवा केल्याने आमचं कल्याण होत नाही, देवाची खूप सेवा केल्याने आमचं भलं होत नाही. असं काही नसतं, कारण देव हा कोणाचं कधी चांगलं वाईट करत नाही. चांगलं वाईट हे आपलं कर्मानुसार आपलं होत असतं. तर त्यामुळं बघा की स्वामी त्यांच्या आयुष्यामध्ये गेले आणि त्या ताईंना सेवा तर त्यांनी केली स्वामींची 6 महिने, पण हवा तसा फरक त्यांना पडत नव्हता किंवा खूप काही गोष्टी घडतच होत्या आणि जास्त मोठ्या प्रमाणात त्या गोष्टी घडू लागल्या. मग त्यांना असं वाटलं की अरे स्वामींची मूर्ती मी घरी आणल्यामुळं हे संकट येत आहेत का. पण ते संकट म्हणजे त्या ताईंवरती खूप मोठे मोठे संकट येणार होते, पण ते थोडक्यात स्वामींनी बघा भोगून घेतलं. जेव्हा स्वामी घरी गेले आणि त्यांच्यावरती खूप संकट येऊ लागले, खूप त्यांना त्रास होऊ लागला, पण कसं होतं माहिती आहे का, त्यातून त्या लवकर, म्हणजे ताई म्हणतात की आज ताई जी संकट आली ती चांगल्यासाठी होती. म्हणजे ते लवकर आमचा कर्मभोग भोगून घेतला स्वामीने. खूप मोठं एक काहीतरी घडणार होतं ते थोडक्यावरती ते निभवलं आणि स्वामींची त्यांनी बघा निस्वार्थ सेवा केली. आणि ताईंचा जो मुलगा हरवलेला होता बरं का, म्हणजे हरवलेला म्हणण्यापेक्षा असंच काहीतरी वाईट संगत लागली आणि ताईंचा मुलगा घर सोडून गेला आणि तो 12वीला होता. आणि मग खूप ताईंना पण दुःख झालं, त्रास झाला. पण शेवटी संगत आणि मग त्यांच्या मुलासोबत नाही का तो आईबापाला म्हणजे हेट करत होता खूप. कारण कसं असतं ह्या वयात संगत खूप महत्त्वाची असते. आणि त्याला असंच काहीतरी स्वप्न दाखवली आणि असंच एका टीमने त्याला घेऊन गेले. आणि मग त्याच्यानंतर काय झालं की 2 वर्षाचा कालावधी गेला आणि स्वामींची मूर्ती त्यांनी 6 महिन्यापूर्वीच घेतली आणि सेवा चालू केली. आणि काय माहिती का, त्या मुलाला खूप भयंकर त्रास होता. ज्यांनी त्या मुलाला घेऊन गेले ते खूप त्याला त्रास द्यायचे, त्याकडून खूप मजुरीची कामं करून घ्यायचे आणि त्या मुलाला इतका त्यांनी खूप त्रास दिला. पण एका रात्री त्यांना स्वप्न पडलं की त्यांचा मुलगा कंटिन्यू रडतोय, आई आई असं म्हणतोय. म्हणजे त्यांनी बघा ना, नको त्या मित्र किंवा नको त्या संगतीत लागून त्याने आईबापाला सोडून गेला. आणि मग एका रात्री ताईंना असं स्वप्न पडलं की मुलगा स्वप्नामध्ये म्हणतोय आई 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 अशा गोष्टी. त्याच्यानंतर बघा की स्वप्नात दृष्टांत म्हणजे मुलगा रडतोय असं दिसतंय ताईंना. आणि एक 5-6 दिवसांनी त्या मुलाने स्वतःहून आईला कॉल केला आणि त्या मुलाने स्वतःहून सांगितलं की आई मी मुंबईमध्ये अशा ठिकाणी आहे. म्हणजे त्या मुलाने दुसऱ्याच्या फोनवरून आईला कॉल केला आणि मग ताई त्या बाळाला घ्यायला गेल्या मुंबईला. आणि मग बघा म्हणजे माया लेकरांमध्ये प्रेम पण वाढलं आणि कसं त्याला खूप मोठी आद्दल घडली की आईबाप सोडून ह्या जगामध्ये कोणीच कोणाचं नसतं. आणि मग बघा ताईंच्या घरामध्ये खूप आनंद आहे. आता ताईंचा मुलगा खूप चांगला शिकतोय, ताईंनी त्या मुलासाठी गाडी घेतली आणि ताई स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला सुद्धा फॅमिलीसोबत पोहोचल्या. आणि आज तो सुद्धा स्वामींना मानतो, कारण ज्यांच्या फोनवरून त्यांनी फोन केला ते खूप मोठे स्वामी भक्त होते. आणि ते म्हणजे त्या मुलाला विचारलं की बाळा तुला काही त्रास आहे का, तुला कोणाला कॉल करायचा का. अचानकच त्यांनी विचारलं. तो मुलगा नंतर आईला सांगायला लागला की मला असे काका भेटले आणि ते म्हणले तुला तुझ्या आईला कॉल करायचा का, तुला तुझ्या आईशी बोलायचं का. म्हणजे त्या काकांना म्हणे माझ्याबद्दल काहीच माहीत नाही, तर त्यांनी माझी मदत केली आणि मग त्यांच्या माध्यमातून मी तुला आई कॉल करू शकलो आणि तू माझ्यापर्यंत पोचली. मग बघा ह्या सगळ्या गोष्टी अशा घडतात, कारण कसं असतं देव प्रत्येक रूपामध्ये येऊन आपली मदत करतो, फक्त ओळखण्याची दृष्टी असावी लागते. आणि ताई बघा काहीच महिन्यामध्ये स्वामीच्या सेवेत आले आणि ताईचे बघा म्हणजे घरातले जो प्रश्न होता, जे प्रॉब्लेम्स होते ते दूर झाले. म्हणजे ह्या काही गोष्टी अशा घडतात की माऊली बघा कधीही माऊलींची सेवा म्हणजे माऊलींना माहिती असतं आपल्या भक्ताला काय हवं आहे काय नको आहे, किंवा आपला भक्त दुःखी आहे हे स्वतः स्वामी माऊली बघत असतात. त्यामुळे बघा गुरुवरती विश्वास ठेवा, जे पण करताय ते चांगलं कार्य करा, चांगलं सत्कर्म करा, कारण प्रत्येक कर्मामध्ये प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये भगवंत साक्षी असतो हे सर्वांनाच माहिती आहे. तर हा दिवा ज्यांना हवा आहे त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे त्याच्यावरती ऑर्डर करा. 2 ते 2.5 तास चालतो आणि प्युअर गाईच्या तुपाचा आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. उद्या एकदा छानशा आपण नवीन व्हिडिओमध्ये स्वामींच्या भेटू. तर स्वामींची शॉल हवी असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती ऑर्डर करा. तसंच स्वामी माऊलींची ही मोत्याची जी माळ दिसते ओरिजिनल रुद्राक्ष आहे,
तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तसंच बघा सगळ्या देवीदेवतांच्या मूर्त्या आहेत. तसंच बघा आपल्या घरामध्ये स्वस्तिक दिवा असायला पाहिजे, कारण स्वस्तिक म्हणजे प्रत्येक शुभ कार्याचं प्रतीक किंवा शुभ मानलं जातं स्वस्तिकला. त्यामुळे प्रत्येक कार्यामध्ये आपण स्वस्तिक काढल्याशिवाय कोणताही शुभारंभ करत नाही. त्याच्यामुळे बघा स्वस्तिक दिवा आहे तो ओपन करता येतो आणि तुम्ही त्याला स्वच्छ करून पुन्हा एकदा तुम्ही तो वापरू शकता. म्हणजे व्यवस्थित त्याला तुम्हाला घासता वगैरे येतं, कारण छान आहे, स्वच्छ पण करता येतं. तर स्वामी माऊलींची आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वामी रुसले होते 2 दिवसापासून माझ्यावरती, पण आज खुश आहेत. स्वामींना मी मनवले आणि स्वामी आलेले आहेत पुन्हा एकदा घरी. कारण कसं होतं माहिती आहे का, जाणवतं स्वामी घरात आहेत की नाही. आणि स्वामी जेव्हा फुलं टाकतात, स्वामी जेव्हा काय काय लीला करतात, तेव्हा समजतं की स्वामी साक्षात बसले. तर आताही स्वामी ऐकतायत बरं का आपल्या गप्पा. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. ओम धनप्रदाय नमो नमः. ओम विश्वजननी नमो नमः. श्री स्वामी समर्थ. 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 अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट स्वामींची आरती निघाली, पालखी निघाली, पालखीत शोभते स्वामी राजमाऊली. अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, पालखी निघाली, पालखीत शोभते स्वामी राजमाऊली. शंख चक्र गदा हस्ते
महालक्ष्मी नमस्तुते. तर बघा, हा जो मंत्राचा धूपकप आहे तुम्ही बघताय, ह्याच्यामध्ये ऑलरेडी सगळ्या इन्ग्रेडियंट्स आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही टाकायची गरज नाही आहे. फक्त हा मंत्रा धूपकप तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तर हा 75 रुपयाला 12 पीस आपल्याकडे मंत्रा धूपकपचे मिळतात. तुम्हाला हवा असतील तर तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता. या की हां मी काल, तर हा आपल्याकडं धूप मिळतो 75 रुपयाचा. तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता, किंवा हा धूपकप आहे आणि तुम्ही ह्याला अशी धूपारतीसुद्धा घेऊ शकता. खूप छान अशी धूपारती आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ऑर्डर स्वामी मूर्ती आर्टमध्ये करू शकता. हां, तर बघा, ही अशी धूपारती आहे आणि तुम्ही ही धूपारती जर हवी असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. खूप छान अशी धूपारती आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठीसुद्धा धूपारती आहे. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. जय देव जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवून या माथा. जय देव जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. छेडे ग्रामी तू अवतरलासी, जग उद्धारासाठी राया तू फिरसी. जय देव जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवून या माता. भक्त वत्सल खरा तू एक होसी, खरा तू एक होसी. म्हणून शरण आलो, म्हणून शरण आलो तुझ्या चरणाशी. जय देव जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवून या माता. त्रिगुण परब्रह्म तुझा अवतार, त्याची काय वर्णू, त्याची काय वर्णू लीला पामर. जय देव जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवून या माथा. जय देव जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. शेषादित शिनले नलगे त्या पार, नलगे त्या पार. तेते जडमुड कैसा, तेते जडमुड कैसा, करू मी विस्तार. जय देव जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवून या माथा. देवा तू देवाती देव तू स्वामी राया, तू स्वामी राया. निर्जल मुर्जल ध्याती, निर्जल मुर्जल ध्याती, पावे तव पाया. जय देव जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवून या माथा. तुसी अर्पण केली ही आपुली ही काया, आपुली ही काया. शरणागत तारी, शरणागत तारी तू स्वामी राया. जय देव जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवून या माथा. अगणित लीला करुणी जडमुड उद्धरिले, कीर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे. जय देव जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवून या माथा.
तर बघा स्वामींची आरती झालेली आहे. पूर्ण आरती तुम्हाला दाखवली नाही कारण व्हिडिओ मोठा होतोय. तर काही ताईंची जी धनलक्ष्मी कुंचन आहे त्यांचासुद्धा मला पूजा करायची आहे. तर बऱ्याच ताईंनी बघा ही धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडं घेतलेली आहे. सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनची पूजा होते बरं का, मी पुन्हा एकदा सांगते. पण काय होतं की हळदीचं कुंकू असल्यामुळं कुंकू पुसलं जातं, त्यामुळे असं समजू नका की आमच्या कुंचनची पूजा होत नाही. कारण रोज बघा माझी नित्यपूजा झाली की ज्यांच्या ऑर्डरचे कुंचन आहेत, व्हिडिओ कधी कधी पूजेचं करणं होत नाही, पण सगळ्यांच्या कुंचनची सेवा ही विधिवत झाल्याशिवाय पाठवत नाही. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 तर बघा तुपाच्या दिव्याच्या साक्षीने तुमच्या सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा झालेली आहे. तर बऱ्याच ताई म्हणतात सेवा होत नाही. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 तो जो ह्यातला कुंचन आहे तो हा मोठा आहे, तो पाटील ताईंचा आहे. म्हणजे हा ज्या ताईंचा आहे, म्हणजे कसं आज अभिषेक नाही आहे त्यामुळे तुमची नावं किंवा लेबल लावलेलं नाही, पण प्रत्येक कुंचन हा सेवा करून येतो. बघा सगळ्या कुंचनची सेवा झालेली आहे. हळदीचं कुंकू असल्यामुळं काय होतं की कुंकू पुसलं जातं कुरिअर करताना, पण असं काही नाही आहे की कुंकू लावत नाही. तर प्रत्येक कुंचनला बघा अलंकरित केलेलं आहे, त्याच्यामध्ये मंत्र पुष्पांजलीसुद्धा टाकलेली आहे. त्याच्यानंतर सगळ्या कुंचनला बघा असं गुलाबाचं अत्तरसुद्धा लावून तुम्हाला मी पाठवणार आहे.
त्यामुळे असं नका समजू की आमच्या कुंचनची तुम्ही ताई पूजा नाही केली, कारण हळदी कुंकू पुसलं जातं, कारण ते प्युअर हळदीचं कुंकू आहे, ते केमिकलचं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचे डाग दिसत नाहीत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 जी काही स्वामी तुमच्यासमोर मी सेवा करते त्या सेवेचं फळ सगळ्या ताईंना लवकरात लवकर मिळू दे, हीच मी तुमच्या चरणी माऊली प्रार्थना करते. आणि ज्या काही त्यांचे प्रश्न आहेत ते लवकर सोडवा, त्यांच्यासुद्धा आयुष्यामध्ये सुख समृद्धी शांती लाभू दे. प्रत्येकालाच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी हवं आहे, प्रत्येकजणच काही ना काहीतरी गोष्टीनिमित्त पीडित आहे. सगळ्यांना आशीर्वाद द्या माऊली आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करा. तसंच सगळ्या तुमच्या साक्षीने ह्या सगळ्या सेवा मी करते, तर स्वामी सगळ्यांना ह्या सेवेचं फळ मिळू दे, सगळ्यांना चांगला आशीर्वाद द्या, सगळ्यांना धनप्राप्ती होऊ दे. पण गरजेपेक्षा जास्त नसावी धनप्राप्ती, कारण कसं असतं की गरजेपेक्षा जास्त काही गोष्टी आल्या की आपण माणूस म्हणून कमी जोगतो, म्हणजे स्वतःलाच विसरून जातो. काही गोष्टी बघा आयुष्यामध्ये जिथल्या तिथे बघायला शिका. काही गोष्टी चांगल्यासाठी आपल्या घडतात, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. कारण कसं असतं माहिती आहे का, तर बऱ्याच ताई असं म्हणतात की ताई आमच्याकडे आज 4 व्हीलर आहे पण आम्हाला दुसरी घ्यायची आहे आणि त्यासाठी काही सेवा आहे का. म्हणजे मला एकच ह्यातून वाटतं की जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाने समाधानी राहावं आणि सुखी राहावं. तर बघा खूप छान अशी सेवा झाली. सगळ्यांनी कमेंट छान छान करायचे आहेत आणि स्वामी सगळ्यांना आशीर्वाद द्या आणि असंच तुमचा कृपा आशीर्वाद आणि तुमची कृपादृष्टी सगळ्या सेवेकऱ्यांवरती तुमच्या राहू दे. काही चुकलं असेल तरी स्वामी माफ करा. तर आजची सेवा खूप छान झाली. आज प्रसन्न वाटलं. मंत्रपुष्पांजली झाली, स्वामींची आरती झाली, स्वामींचा अभिषेक झाला. माऊलीला थंडी वाजते त्यामुळं माऊलीने बघा छान अशी कानटोपी घातलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, पूजा करायला 2 ते 2.5 तास जातात बरं का, मंत्रोपचार करायची म्हटलं तर. कारण आपल्याला देवासाठी जर वेळ नसेल तर देव आपल्यासाठी का वेळ काढेल, हा पण एक खूप मोठी गोष्ट असते बरं का. त्यामुळे तुम्ही देवासाठी वेळ काढा, छान पूजा करा. आणि बघा स्वामीने किती छान असा सोन्याने हार आणलेला आहे बनवून. तर स्वामींसाठी खास तो हार बनवून घेऊन येतो, कारण तो स्वामींचा खूप मोठा सेवेकरी आहे. सोन्याला सुद्धा एक स्वामींची मूर्ती दिली. जसं मी पूजा करते नाईट वस्त्र स्वामींचे किंवा शॉल, स्वामींना कंता टोपी, स्वेटर, तर तो सुद्धा सगळी सेवा अशीच सेम करतो. तर बघा अजून एक गोष्ट सांगायची आहे की कसं असतं माहिती आहे का, स्वामी सेवेतून खूप लोकांना आपण भेटलो, पण स्वामींची इच्छा असते त्याच लोकांसोबत आपलं रिलेशन टिकतं. हा पण एक खूप मोठा अनुभव आहे. कारण स्वामी खूप काही गोष्टी एखाद्याला देऊन पण बघतात आणि एखाद्याच्याकडून खूप काही गोष्टी काढून सुद्धा घेतात. असे भरपूर अनुभव आहेत स्वामी सेवेचे. त्यामुळं जी लोक आपल्यासाठी योग्य नसतात त्यांना स्वामी आपल्या आयुष्यामधून काढून टाकतात, हे पण तेवढंच खरं आहे बरं का. कारण स्वामींची इच्छा असावी लागते. आपण कोणाशी म्हणजे स्वामींना चांगलं वाईट आपल्यापेक्षा जास्त कळतं. त्यामुळे बघा वेळोवेळी स्वामी संकेतसुद्धा देतात की ह्या लोकांपासून दूर राहा, त्या लोकांपासून दूर राहा. माझ्या आयुष्यातसुद्धा असेच खूप अनुभव आले मला, पण माऊलींनी कोणत्या गोष्टीमध्ये फसू नाही दिलं. माऊली पाठीशी होते म्हणून कोणती गोष्ट वाईट नाही घडली, कारण साक्षात स्वामी बसले तर आपल्यासोबत काहीच नाही घडू शकत. आणि काही गोष्टी अशा असतात पण स्वामी वेळोवेळी त्या लोकांनासुद्धा शिक्षा देतात जे दुसऱ्यांशी वाईट वागतात, दुष्ट वागतात. आणि अजून एक गोष्ट आहे की ह्या जगामध्ये विश्वास ठेवण्यात की कमी लोक आहेत बरं का स्वामी सेवेतून. कारण खूप काय अनुभव येतात. स्वामी सेवेकरी आहोत म्हणतात आणि असं बोलूनसुद्धा आपला खूप वेळा विश्वासघात करतात. त्यामुळे स्वामी बघा ज्याचे त्याला नशिबाचं ज्याचे त्याला मिळत असतं स्वामी सेवेतून. आणि स्वामींपासून कोणती गोष्ट लपत नाही. आपल्याला किती एखाद्याने फसवायचा विचार केला तरीसुद्धा आपण फसत नाही, कारण आपल्या पाठीशी आपली माऊली म्हणजेच ब्रह्मांड नायक साक्षात उभे आहेत. तर खूप काही गोष्टीपासून तुम्हीसुद्धा सावध राहा. खूप काही गोष्टी आयुष्यामध्ये आपल्या घडतात आणि त्या ओळखता आल्या पाहिजे किंवा स्वामींच्या सोबत आपण असतो. स्वामींना प्रत्येक समस्या प्रत्येक गोष्ट स्वामींना माहिती असते.
तर बघा मला सुद्धा एका खूप मोठ्या गोष्टीसाठी स्वामींनी स्वतः सावध केलं, स्वतः स्वामींनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आणि खरंच स्वामींचे खूप खूप धन्यवाद स्वामी, की तुमच्यामुळं आज आम्ही आहे, किंवा तुमच्या कृपादृष्टीमुळं आज आमचं खूप काही चांगलं चालू आहे. आणि स्वामी तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद, की तुम्ही आम्हाला कोणते संकट आमच्यावर येऊ देत नाही. संकट यायच्या अगोदरच त्या संकटाला आमच्यापासून तुम्ही दूर घेऊन जाता कोणत्या माध्यमामध्ये. त्यामुळे बघा स्वामी सेवेत आहे, पण कसं असतं की जो स्वामी सेवकरी खरा आहे तो कधी कोणाला फसवत नाही, कधी कोणाला धोका देत नाही, कधी कोणाला त्रास देत नाही. पण ज्यांना स्वामीच नाही कळले त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही ठेवावी, कारण स्वामी ज्याला कळतात तो खूप वेगळा असतो. आणि स्वामी कळण्यासाठी स्वामींची पण इच्छा असावी लागते, ही पण तेवढीच गोष्ट खरी आहे. तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. दत्तगुरू छान बघा हसतायत, त्यांना खूप आनंद झालाय. ज्या ताईंची कुंचनची पूर्ण सेवा झालेली आहे त्यांचे उद्या डिस्पॅच होतील, कारण आज अभिषेकला सुट्टी आहे. तर सगळ्यांच्या कुंचनची विधिवत सेवा झाल्याशिवाय आम्ही पाठवत नाही. तर बघा हा दिवा बरोबर 2.5 तास चालतो, 2 ते 2.5 तास तुम्ही बघितला लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी. तसंच ही पंचारती आहे, ही सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल, हवी असल्यास ऑर्डर करा. तसंच ही धूपदाणीसुद्धा आपल्याकडे मिळते. कवड्या, गोमती चक्र, हे पादम, हळदी कुंकू, करंडे आहेत. ते साऊथला खूप म्हणजे लोक सेवेमध्ये ठेवतात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, किंवा पद्मावती मातेला प्रसन्न करण्यासाठी. तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.